किमान वर्षभर सोनं खरेदी करू नका असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आणि आज सोन्यावरचं आयात शुल्क वाढल्याची सुद्धा बातमी आलेली आहे। सोन्याचा आणि युद्धाचा काय संबंध आहे? तर भारत दरवर्षी 700 ते 800 टन सोनं आयात करतो, ज्याची किंमत जवळपास 6 लाख कोटी रुपये इतकी आहे। त्यापैकी 90% अधिक सोनं आपण परदेशातून आयात करतो आणि ही किंमत आपल्याला डॉलर्समध्ये चुकवावी लागते। म्हणजेच जेव्हा आपण सोनं परदेशातून विकत घेतो तेव्हा आपल्या पैशातला मोठा भाग परदेशी चलनाच्या रूपात देशाबाहेर जातो। त्यामुळे आपला परकीय चलनाचा साठा म्हणजेच फॉरेक्स रिझर्व्ह कमी होतो आणि करंट अकाउंट डेफिसिट वाढतो। आपली गोल्ड इंडस्ट्री भारताच्या GDP मध्ये फक्त 1.3% इतकंच कॉन्ट्रीब्यूट करते। आता 2026च्या फर्स्ट क्वार्टरवर आपण जर का नजर टाकली तर आपलं करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे चालू खात्यातली तूट ही 13.2 अब्ज डॉलर्स इतकी झालेली आहे। आता एक करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे काय प्रकार असतो? तर जेव्हा एखाद्या देशाची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त असते तेव्हा ही तूट उद्भवते। ही 2026च्या फर्स्ट क्वार्टरची तूट ही 13.2 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे, जी त्याच्या मागच्या क्वार्टर्सला 11.5 अब्ज डॉलर्स इतकी होती। आणि या फक्त सोन्याच्या आयातीचा GDP मधला हिस्सा 2.1% इतका आहे। त्यामुळे सोनं आपल्याला अजूनच नुकसानीत घेऊन जाऊ शकतं। आता आज आलेल्या बातमीनुसार सरकारनं सोन्यावरील आयात शुल्कात 6% वरून 15% वाढ केलेली आहे। यामुळे नेमकं काय होणार? तर सोनं अजून महाग होईल आणि लोक कमी सोनं खरेदी करतील। परंतु त्यात सुद्धा अनधिकृत मार्गाने सोनं येण्याची भीती वर्तवली जाते। मग याच्यात मार्ग काय? तर 2 मार्ग आहेत। एक तर फिजिकल गोल्डपेक्षा गोल्ड बॉन्ड्समध्ये पैसे गुंतवणं आणि दुसरं गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम। वन बाय वन आपण पाहूया। सोवरिन गोल्ड बॉन्ड मागची कल्पना ही अतिशय सिंपल आहे। फिजिकल गोल्ड विकत घेण्यापेक्षा तुम्ही सोन्याच्या किमतींशी लिंक असलेल्या बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकता। यात तुम्हाला व्याज मिळत राहणार आणि जर बॉन्ड मॅच्युअर होताना सोन्याच्या किमती वाढलेल्या असतील तर त्याचाही फायदा गुंतवणूकदारांना होणार। या बॉन्ड्समुळे आपलं सोनं आयात करण्याचं प्रमाण हे कमी होईल असं सरकारला वाटत होतं, पण हे एका लिमिटपर्यंतच वर्क झालं आणि नंतर सरकारचाच यावरचा खर्च वाढला आणि त्यानंतर त्यांनी हे बॉन्ड्स इश्यू करणं बंद केलं। आणि दुसरं गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम। या स्कीममध्ये तुम्ही तुमच्या घरी पडून असलेलं सोनं बँकेमध्ये डिपॉझिट करू शकता आणि त्यावर व्याज कमवू शकता। बँक हे सोनं वितळवून रिसायकल करून ज्वेलर्सना रॉ मटेरियल म्हणून वापरायला देऊ शकतात। त्यामुळे सोन्याची आयात कमी होईल असा सरकारचा अंदाज होता। पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे। तुम्हाला जेव्हा परत सोनं हवं असेल तेव्हा बँक तुम्हाला तुम्ही दिलेल्या सोन्याच्याच शुद्धतेचं तितक्याच वजनाचं सोनं परत देणार, पण ते बार्स आणि कॉइन्स थ्रू। तुमची ओरिजिनल ज्वेलरी तुम्हाला परत मिळणार नाही आणि हाच यातला मेन प्रॉब्लेम आहे। आज भारतीय घरांमध्ये जवळपास 25,000 टन्स इतकं सोनं आहे आणि त्या सोन्याला भावना चिकटल्या। कधी तो परंपरागत घरी चालत आलेला दागिना असतो, कधी ते वेडिंग गिफ्ट असतं किंवा इतर अजून काही। पण ही स्कीम श्रद्धास्थानांसाठी चांगली वर्क होऊ शकते। आपण भारतीय मंदिरांकडे किती सोनं आहे त्याच्यावरती एक नजर टाकू। काही अभ्यासांनुसार भारतीय मंदिरांमध्ये 2.5 ते 4 हजार टन सोनं आहे, पण त्यामागे धार्मिक भावना जोडल्या गेल्या असल्यामुळे ते बाजारात आणणं तसं शक्य नाही। पण यात सुद्धा एक पॉझिटिव्ह उदाहरण आहे। श्री तिरुपती बालाजी मंदिरानं स्वेच्छेने गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम मध्ये सहभाग घेतला आणि 11,329 टन सोनं हे जमा केलेलं आहे, ज्याची किंमत जवळपास 17,000 कोटी इतकी आहे।